संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि जीवनामध्ये साधी विद्या कोण कोणाला देत नाही, तर ब्रह्मविद्या कोण कोणाला वाटणार. आपल्या जवळचा जो निज ठेवा आहे तो देण्याकरता आईच लागते. आपल्या जवळचा जो ठेवा आहे ती नवऱ्यालाही देणार नाही, दुसरं कुणालाही देणार नाही, पण आपल्या बाळाला देईल. तसं ज्ञानेश्वर महाराज हे माऊली असल्या कारणाने ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा. तू आपलेनी स्नेह पल्लवे, माते पांगुरशील सदैवे, तरी आताची हे आघवे निर्मीण माये. असे आमचे ज्ञानेश्वर भगवान आणि या ठिकाणी अमृत अनुभव सांगत आहे. 8 दिवस होऊन गेले. अमृतानुभवाचा बेस आपल्या लक्षात आला असेल. इथे सत्य सत्य मिथ्या, ब्रह्मसत्य, जगत मिथ्या वगैरे वगैरे हे काही इथे नाही. या मिथ्यावादातूनच माणसांच्या ठिकाणी निर्माण झाले हे सगळं वाईट आहे. घर वाईट आहे, दार वाईट आहे, बायको वाईट आहे, पोरं वाईट आहे, नवरा वाईट आहे. हे मिथ्यावादातून निर्माण झालं, नाशिवंत म्हणून निर्माण झालं. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर विशिष्ट असेल तर पुढची वाटचाल तशीच होत राहते. तसं ब्रह्म तेवढं सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. ठीक आहे, तोही विचार त्या त्या काळाकरता आपण ग्राह्य धरूया. पण ज्ञानेश्वर महाराजांची एक दृष्टी बघण्याची फारच गोड, अतिशय गोड. ते म्हणाले, मिथ्या मला कळत नाही, सत्य मला कळत नाही, जगत मला कळत नाही, जीव तर कळतच नाही. इतर वाङ्मयामध्ये जीवाची व्याख्या असते, अमृतानुभवामध्ये जग काय एवढं सांगितलं, जीवाबद्दल कुठे बोललेच नाही. कारण जीवाबद्दल निराळ बोलण्याची आवश्यकताच भासली नाही. जगताचं विवरण झालं, जगत काय आहे हे कळलं की जीव निराळ सांगायची गरज नाही. हे घर यांचं आहे एवढं सांगितल्यानंतर आतली खुर्ची त्यांची, आतला टेबल त्यांचं, नाही का? हे काय सांगायची गरज आहे का? काही गरज नाही. आतली बायको त्यांची, नाही, मुद्दाम शब्द वापरलाय, नाही का? हो, मुद्दाम जाणून वापरलाय, कारण इथे प्रकृती आणि पुरुषाची चर्चा आहे, शिवण शक्तीची चर्चा आहे. चर्चा कशाची आहे? शिव आणि शक्तीची चर्चा आहे. मग घरामध्ये जे दिसतात, पोरं बाळ, अमकं तमकं, झाडू सुद्धा त्याचाच, म्हणजे झाडून त्याचं काय झालं? घरामध्ये जे आहे ते इथून तिथून झाडून त्याचंच निराळ विवरण करण्याची गरज नाही. तसं एकदा जग काय आहे हे सांगितल्यानंतर पुन्हा जीव काय आहे हे निराळी व्याख्या करण्याची कारण नाही. म्हणूनच जग असं की वस्तू प्रभा, इथून ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली. आता जग हे वस्तूची प्रभा म्हटल्यानंतर जीव काय आहे सांगायची गरज आहे का? आणि म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्तीचं ऐक्य हे सांगायला सुरुवात केली. आणि आपण पहिल्या ओळीपासून बघत आलो, ऐसिये निरुपाधिके जगाची जिये जनके, म्या वंदिली मुळिके देवो देवी. ज्ञानेश्वर महाराजांचं पुन्हा ठसू द्या म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, देव जसा निरुपाधिक आहे तशी देवी सुद्धा निरुपाधिक आहे.
इथे ब्रह्म निरुपाधिक आहे, माया उपाधी आहे. इथे माया नाही, इथे माय आहे. काय काय पालट झाला अमृतानुभवामध्ये? माया नाही, मायातला एक काना काढला आणि ती माया झाली. माय, माया आला अडकला, माय बिलगला. शब्द कळले? माया म्हटलं अडकला, काना काढून टाकला, माय बिलगला. काही प्रश्न येत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी जे जगाकडे बघितलं ते शिवशक्तीची एकरूपता या पहिल्या अध्यायातून सांगतात. शिवशक्ती देवोदेवी, शब्द दोन पण अवस्था एक. बर का? हो. जे इदम तत्व आहे ते शिव आहे. बर का? हे थोडस शिवशक्तीचा आणि अहम शक्ती आहे. शिव आणि शक्ती परवा सांगितलं की माणसातलं ईश्वरी तत्व किंवा चैतन्य असं बाजूला काढता येत नाही आणि बाजूला दाखवता येत नाही. सांगता येईल का इथपासून नाशिवंत देह सुरू झाला आणि याच्या पलीकडे अविनाशी चैतन्य सुरू झालं? दाखवता येईल की बाबा या पहिल्या कांड्यामध्ये चैतन्य आणि इथून पुढून देह असं सांगता येत नाही. देह आणि चैतन्य दोन्ही इतके एकरूप आहेत, म्हणजे शिव आणि शक्ती इतके एकरूप आहेत की त्यांना दोन कडून तसं दाखवता येत नाही, दोन दिसले तरी. आणि म्हणून आपला विषय चाललेला आहे. मग हे जगत रूपाने काय आहे? काही नाही, स्वसुखाची आळुकी, स्वसुखाचा खेळ आहे, स्वसुखाचा आनंद भोगण्यास्तव एवढं निर्माण केलं नाही का? माणूस तरी प्रत्येक गोष्ट कशा करता निर्माण करतो आणि निर्माण केल्यानंतर आपली स्वगोडी त्याच्यातून भोगत असतो, म्हणजे आपलं स्वत्व त्याच्यातून भोगत असतो, स्वत्व परिच्छिन्न करून भोगत असतो. स्वत्व परिच्छिन्न करून काय भोगतो? उलथी आवड भोगतो. सांगितले याच्याबद्दल, सांगितलंय काय? कशी उलथी आवड भोगतो? काय? मुलाला चांगले कपडे करतो आणि आपण त्याच्यातून आनंद भोगतो. म्हणजे मुलगा चांगला दिसला की मुलगाच्या चांगल्या दिसण्यामधून आनंद कोणाला झाला? ही उलथी आवड भोगतो. तसं ही जे जगत रूपाने परमात्मा आपापली आवड अशी उलथी कडून भोगत आहे, एवढाच त्याच्यातला सिद्धांत आहे. कैसी स्वसुखाची आळुकी, जे दोन्ही पण मिळून एकी, दोन्ही एकच आहे हे निरूपण झालंय. हा ठावोवरी वियोग भेडे, जे बाळ जगा एवढे, वियाले परी न मोडे दोघले पण. ही शिवशक्ती वियोगाला इतकी भीतात की चराचरात्मक जगा एवढे बाळ जन्माला येऊन सुद्धा तिसऱ्या जगताच्या योगाने उभयता म्हणे बिदाळ होत नाही. काय कळलं? बाळ जन्माला आल्यामुळे त्यांच्या मूळच्या प्रेमामध्ये कुठेही बिघाड झालेला नाही. गोड दृष्टांत आहे, संसार कळायला पाहिजे. दोघं नवरा बायको असतात आणि असता असता एक मूल होतं. मूल झाल्यानंतर मग नवऱ्याची तक्रार सुरू होते की तुझं लक्ष सगळं त्याच्याकडेच आहे, माझ्याकडे काही तुझं लक्ष नाही. काय सुरू होतं? पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट चहा आणून देतो, ती सामका आणून देतो, आता प्रत्येक गोष्टीला म्हणतेस तो माझ्या मांडीवर आहे, हाताने घ्या. असं घडतं का न घडतं तुमचं तुम्हाला ठाऊक, मी कशाला सांगू. घडलंच पाहिजे. आणि पुन्हा रागवला तर उलट दाटते. तुमच्याच मुलाला घेऊन मांडीवर बसले काय, मी असे काही खेळत बसले होय? तो बिचारा काहीही करू शकत नाही, काहीही बोलू शकत नाही, गप्प बसावं लागतं. काय म्हणताय तिथे?
तेच सूत्र, हा ठावोवरी वियोग भेडे, जे बाळ जगा एवढे वियाले परी न मोडे दोघुले पण. काल सांगितलं होतं बघा, पती पत्नी दोन आहेत पण बाळ एक आहे. बाळ एक आहे, पती पत्नी दोन आहेत पण जी निर्मिती आहे ती दोघाची एक आहे. आता ते बाळ जन्माला आल्यानंतर ज्ञानोबा राय म्हणतायत त्यांच्या प्रीतीमध्ये कुठेही बिघाड होत, व्यवहारामध्ये जरा इकडे तिकडे झालेलं दिसतं पण मूळ स्वरूपामध्ये कुठेही बिघाड होण्याचं काही कारण नाही. तसं जर विचार केला तर तसा बिघाड झालेला नसतो, कामामध्ये मागे पुढे झालेलं असतं. जरा पुढे जाऊन सांगतो, काम करण्यामध्ये जरा मागे पुढे झालेलं असतं पण उलट त्या मुळाच्या माध्यमातून पती पत्नी आणखीन जवळ येतात. पुढची स्टेप जाऊन सांगेल काय झालं. ते मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या माध्यमातून ती पती पत्नी अजून जवळ येतात. जो, आता उलट सांगतो, जो कधी पाणी उठून घेत नव्हता तो तिला सुद्धा पाणी देऊ लागला. बोलणं कळलं काय. ते बाळ अंगावर जर पीत असला तर टीव्ही बंद करू लागला, सगळं काळजी घेऊ लागला. मी म्हटलं एवढी काळजी का. नाही हो म्हणे, दोघं मिळून एक त्या बाळाच्या रूपाने. तसं शिवशक्तीचं बाळ म्हणजे हे विश्व आहे. शिवशक्तीचं बाळ म्हणजे हे विश्व आहे. दोघाची एक रूपता म्हणजे विश्व आहे. मग दोघाच्या याच्यातून निर्माण झालेलं जे बाळ आहे त्याची निंदा कशी होईल. ते बद्धतेला कारणीभूत आहे का प्रेमबंध निर्माण व्हायला कारणीभूत आहे. माझं म्हणणं लक्षात आलं का. ते बद्धतेला कारणीभूत आहे का दोघाचे प्रेमबंध घट्ट करण्याला कारणीभूत आहे. काय कारणीभूत आहे तुम्हाला माहिती आहे का. ज्ञानेश्वर महाराजांची कथा, लग्न झाल्यावर जेव्हा लवकर मूल होईना, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातोश्री, लग्न झालं लवकर मूल झालं नाही, हो कंटाळले. मग म्हणू लागले मी इथे राहून काय करू, मला इथे यायचं नव्हतं, या संसारात अडकायचं नव्हतं, ही भानगड कशाला पाहिजे, मला नको आहे. आणि त्या जा म्हणाल्याबरोबर पळून निघून गेले, काशीला निघून गेले. माझं बोलणं नीट लक्षात घ्या. का, दोघातलं एक जन्माला आलं नव्हतं म्हणून. आणि ते एक जन्माला आल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत दोघं बरोबर राहिले. तो विषय मी इथे घेत नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं. तसं जगत काय आहे नाही का, नाशिवंत नाही. पुन्हा सांगतो, काल एक शब्द वापरला, नाशिवंत नाही. त्याच्याकरता काल तुम्हाला ओवी सांगितली, नित्य नूतनपणाने प्रभू प्रगट होत असतो. या जगामध्ये काहीही नाश पावत नाही, काहीही नाश पावत नाही, रूपांतरित होतं. प्रत्येक गोष्टीचं रूपांतर होतं, काहीही नाश पावतच नाही. कारण का, मूळ तत्व आहे ते अविनाशी आहे. अविनाशी मूळ तत्वामधून नाशिवंत जन्माला येईलच कसं. जे येतं ते परिवर्तित होऊन येतं, पालटून येतं. आलं का लक्षात. एवढं जरी लक्षात आलं, पावसाचं पाणी गढूळ असतं, ते कोणी पित नाही, पण शुद्धीकरणाच्या केंद्रामध्ये जातं, फिल्टर होऊन येतं आणि तेच पाणी पुन्हा स्वच्छ. पाणी तेच, पाणी तेच, पाण्यात काही फरक नाही, फक्त रूपांतर. तसं या ठिकाणी विश्व हे एक प्रभूचं रूपांतर आहे. त्याच्यामध्ये काही वाईट काही चांगलं असं काही नाही आहे. प्रभू सर्व रूपाने नटलाय म्हटल्यानंतर वाईट आणि चांगलं हा भेद करण्याचा अधिकार तुम्हाला तरी कोणी दिला आणि मला तरी कोणी दिला. फक्त ते ग्राह्य करण्याची क्षमता आपल्यात पाहिजे, एवढंच आहे. ते चटकन ग्राह्य होत नाही बरं का. हो, सुख जसं आपल्याला ग्राह्य होतं, दुःख ग्राह्य होतं का.
अजून सांगतो, अनुकूलता सेव्य आहे, प्रतिकूलता आहे का? अनुकूल परिस्थिती स्वीकारता, प्रतिकूल परिस्थिती स्वीकारता का तुम्ही? नाही स्वीकारत, नाही स्वीकारत. पण जेव्हा लक्षात येईल की अनुकूलही तोच आहे आणि प्रतिकूलही तोच आहे, चला, दोन पती पत्नी आहेत, बरोबर आहे ना? इथे सगळे असे दोन भाग झालेलेच आहेत. शक्ती इथे आहे, शिव इथे आहे. हा, आता गंमत बघा, काही वेळेला अनुकूल परिस्थिती आहे पती पत्नीमध्ये, काही वेळेला प्रतिकूल आहे. पण असा असून संसार चालतो ना? काय सगळंच काही अगदी गोड बोलून चालत नाही. काही रागामध्ये सुद्धा असतं, काही प्रेमामध्ये सुद्धा असतं. मग राग प्रेम लोभ मिळून कसा एक संसार, तसे या ठिकाणी हा ईश्वरी सत्तेचा खेळ आहे. आणि त्या खेळाकरता दुसरं कोणी निर्माण झालेलं नाही आहे, तो प्रभूच जगत रूपाने नटलेला आहे. हाच अमृतानुभवाचा बेस आहे. आणि म्हणून मूल जरी जन्माला आलं तरी त्यांच्या मूळ प्रेमाला कुठेही बाध येत नाही. तसं जगत जरी विश्वा एवढे केवढे, जे बाळ जगा एवढे जरी झाले, जगा एवढं जरी बाळ झालं तरी त्यांच्या मुळातल्या प्रेमाला कुठेही बाध येत नाही. पुन्हा एकदा समजून सांगतो, अमृतानुभवात उपदेश नाही, अमक करा हे सांगण्याकरता नाही. ही विश्व पटाची घडी काय आहे एवढी उलगडून दाखवणं, एवढंच अमृतानुभवाचं कार्य. काय म्हटलं मी? अमक करा नाही, इतकं केलं म्हणजे अमक होईल नाही, याच्यात काहीही नाही आहे. फक्त आहे ते काय आहे. तुमचं रूप तुम्हाला माहिती आहे, पण तुमचं स्वरूप तुम्हाला कळू द्या. रूप कुणाला माहिती नाही, तुमचं रूप तुम्हालाही माहिती आहे आणि तुमचं रूप जगालाही माहिती आहे. पण काही काही वेळेला तुमचं स्वरूप तुम्हालाही कळलं नाही, नाही का? तसं स्वरूपाचं ज्ञान, स्वरूपाबद्दल चर्चा, स्वरूपाबद्दल निरूपण नामेच अमृतानुभव. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, अंगीचे सुखरूपते करून न भंगे येतीचे एकपण, आणि तेनेचे सुखे जाण द्विधता उमटे. अंगीचं जे सुखरूपपण आहे, हे बघा, सुखी नाही, सुखरूपता आहे. पुन्हा एकदा शब्दात फरक करून सांगतो. जो सुखी होतो तो दुःखी होतो, जो दुःखी होतो तो सुखी होतो, जो सुखरूप होतो तो सुखरूप राहतो. स्वरूप सुख दुःखातीत आहे म्हणजे सुखरूप आहे. काय म्हटलं? सुख दुःखातीत आहे म्हणजे काय? सुखरूप आहे. तसं सुखरूप असणं आणि सुखी दुःखी असणं हा भाग निराळा. जो सुखी आहे तो दुःखी होतो, जो दुःखी आहे तो सुखी होतो. मग हे काय आहे? सुखरूप. सुखरूप. तसे इथे काय म्हणाले? अंगीचे सुखरूपते करूनी न भंगे येतीचे एकपण. ती सुखरूपता इतकी आहे, इतकी अभिन्न आहे की त्याच्याहून ती अशी परिच्छिन्न काढता येत नाही. एक लक्षात घ्या, सुखरूपता हा आत्म्याचा धर्म नव्हे, तो सुखरूपता हे त्याचं स्वरूप आहे. समजतंय का? सुखरूपता हा त्याचा धर्म नव्हे, हे त्याचं स्वरूप आहे. कारण का? सुख धर्म स्वीकारावा लागतो. इथे न स्वीकारता जे मूलभूत तत्व आहे ती सुखरूपता आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, एवं स्वस्वरूप भोग जाण तेची हे दोघले पण, किंबहुना स्वसंवेद्य खुण निर्देशिली वेदे. सुखे जाण द्विधात्व द्विध्वत्व जरी उमटे, दोन पणाने जरी प्रगट झालं तरी त्यांच्या मूळ तत्वाला कधी बाध येत नाही. आपला ठाव जो सुख घन तो सांडिता भीती जाण,
काजे सुखाचे आळुकपण सर्वादा यासी. म्हणून हे दोघले पण सर्वदा न भंगे जाण, काजे वास्तव्य वियोग भेडे पण सर्वदा यासी. हे कधीही घाबरत नाहीत भेदाला. काही काही पती पत्नींच्या नाती इतकी परिपक्व असतात की ते तसं काही भांडणा बिंडणाला घाबरत, किंवा कुणी काय सांगेल आणि कुणी काय म्हणेल त्याचा फरक त्यांच्या जीवनामध्ये पडत नाही. असं तुम्हाला सगळ्याचा अनुभव असेल. काही काही नाती इतकी घट्ट असतात, कुणी काही सांगितलं तरी त्याच्यात काही फरक पडत असतात. काय असतात. एकाने आपल्या मित्राला सांगितलं, अरे तुझी बायको नाक्यावर त्या माणसाबरोबर बोलत उभी होती. म्हटलं ठीक आहे ना, बोलत असू दे ना, तुला काय अडचण झाली. हा, आणि तुला कोणी सांगितलं की माझी बायको झाल्यावर तिने कोणाशी बोलूच नाही. तेव्हा माझी बायको जरी त्याच्याशी बोलली तरी माझ्यावर तिचा किती जीव आहे मला माहिती आहे. पुन्हा असल्या लफड्यात पडू नकोस, कळलं का. नाही नाही म्हणला, मी आपलं भर रस्त्यावर बोलत उभी होती. बरं आहे म्हणले, खोलीत नेऊन तरी बोलत नव्हती ना. माझं बोलणं कळलं का. साध्या पती पत्नीमध्ये जर अतूट प्रेम असेल तर त्याच्यामध्ये कोणी बिब्बा घालू शकत नाही. हे तर स्वरूपाची एकता आहे. तिथे कोण बिघाड करू शकतो. कसा बिघाड होईल तिथे. द्वैत दिसलं, करावंसं वाटलं तरी तिथे मूळ स्वरूपामध्ये कधी बिघाड होत नाही. म्हणून भास विलास लिया जग भान, नखंडे याचे दोघले पण. म्हणून जगमिषयी जाण, स्वरूप भोग स्वरूपासी. हेच अमृतानुभव. जगमिषयी जाण, जगद रूपाने परमात्माच नटलेला आहे, बस दुसरं काही नाही. जगाच्या मिशाने दुसरं काही नाही. जगद रूपाने काय नटलंय जरा खाली येऊन दृष्टांत देतो. एखाद्या घरामध्ये शिरल्यानंतर त्या घरातली प्रत्येक वस्तूमध्ये त्या पती पत्नीचं दर्शन घडत असतं. घराच्या नीटनेटकेपणामध्ये पत्नी दिसते. घरातल्या ज्या वस्तू आहेत किमतीच्या त्याच्यातून नवऱ्याची श्रीमंती कळते. काय म्हटलं मी. हो, एखादा सोफा सेट असेल आणि इम्पोर्टेड असेल कळतं. चांगलं. आणि नीटनेटकी मांडणी बिडणी जिकडे तिकडे असा आहे. सोफा सेट चांगला असला आणि धूळ जर एक बोट चढली असेल तर काय उपयोग आहे. नाही का, काय उपयोग आहे. सगळं कसं नीटनेटकं स्वच्छ. काय हो, पाय पुसण्याला सुद्धा एक केस दिसणार नाही. काय कळतंय का. नाही तर माणसं म्हणतात पाय पुसणं आहे, साफ कशाला करा. अरे ते पाय पुसणं आहे म्हणूनच साफ करा. संडास आहे, घाण करायची आहे म्हणून स्वच्छ कशाला करा. अलीकडे फार चांगलं झालं बघा. माणसं हॉललाही 2-3 लाख खर्च करतात आणि टॉयलेटलाही 4-5 लाख खर्च करतात. हो, काय टाईल्स, काय तिथे भांडी, काय काय. मी म्हटलं तुमचा हॉल सुद्धा बघण्यासारखा आहे आणि टॉयलेटही बघण्यासारखं आहे. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला वाटलं मागे सरावं. मी अतिशयोक्ती करत नाही. मी साधा माणूस वारकरी, आलेला अनुभव सांगतो. मी अमेरिकेला गेलो आणि ज्यांच्या घरी उतरलो होतो, काय सांगू, त्या टॉयलेटमध्ये गालिचे घातलेले. आता आम्हाला बदा पाणी ओतायची सवय. बरं का, ते विधी आटपला. आता मला कळलं नाही की हे पाणी कुठून टाकू, पाय कुठून धुवू, मला काही कळे ना. बरं, गालिचा उठवून ठेवला तर आपण मूर्ख ठरणार. काय सांगू वकील साहेब, तंगड असं वर धरलं त्या टबमध्ये, कारण मनाला सवय, धुतल्याशिवाय स्वच्छ वाटत नाही. पायावर पाणी घेतल्याशिवाय. मी तुम्हाला एक हे बघा, माझी सोडून द्या,
तुम्हाला मी विवेकानंदांची गोष्ट सांगतो. एक विवेकानंदांची गोष्ट अशी आहे की एक दिवस त्यांचं भाषण रंगलं नाही आणि जाण्याच्या अगोदर असे टॉयलेटला गेले, पण पायावर पाणी घ्यायला जमलं नाही. मग माणसाने त्यांना विचारलं की स्वामी, आज तुमचं भाषण का रंगलं नाही? ते म्हणले, माझ्या डोक्यात इतके संस्कार बसलेत की जाऊन आले की पायावर पाणी घ्यावं, आणि पायावर पाणी न घेतल्यामुळे मला सारखं आठवत होतं, पाणी घेतलं नाही, पाणी घेतलं नाही. घडीत अवघड आहे अहो. इतके सुंदर गालिचे ते, आणि ते सुद्धा असे कट केलेले, कमोडच्या साईजचे असे खालचे. मी त्याला म्हटलं, बाबा मी जाईतोपर्यंत जरा काढून ठेवतोस काय? ठरे का येडे ठरले तर ठरले, येडच आहे शेवटी, काय आहे तुझ्या? मी म्हटलं, तूही इथे आल्यावर नखरे करत बसलास, आपल्याकडे विचार कर ना. काय? मग मला म्हणाला, काही नाही महाराज, तुम्ही टबमध्ये उभे राहा, तिथे पाय धुवा. अरे म्हटलं, ते तंगडं उचलून घ्या, वयात पडलं तरी पाहिजे ना. अवघड आहे सगळं. मी कशा करता सांगितलं? प्रत्येक वस्तूमधून जसं त्या मालकाचं त्या सजावटीतून, स्वच्छतेतून बाईचा नीटनेटकेपणा लक्षात येतो आणि वस्तूच्या किमतीतून मालकाची श्रीमंती लक्षात येते, तसं जगताकडे बघितल्यानंतर प्रभूची श्रीमंती आणि शक्तीचं ऐश्वर कळतं आणि वाटतो, वा वा, छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे. आणि लक्षात ठेवा, त्याच्यातलंच तुम्ही मी एक बाळ आहोत. काय लक्षात ठेवा, तुमची बाळं तुमच्या मांडीवर आहेत, आणि एकदा मांडीवरून उतरलेलं बाळ पुन्हा शेवटपर्यंत मांडीवर येत नाही. काय कळलं? नाही कळलं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, मुलं मांडीवर बसतायत तिथपर्यंतच एकदा बसून घ्या. एकदा मांडीवर खाली उतरलं की शेवटी मांडी द्यायला सुद्धा तुला येणार नाही, हे विसरू नकोस. म्हणून आता मांडीवर बसून घ्या. पुढे काय? अरे 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 मित्र भेटले, मग पुढे काय? सगळा कारभार संपला, जीवन पालटलं. काय कशा करता सांगितलं? एवढा विलास आहे हा सगळा, नाही का? हो, दृष्टी पालटली. मला बरं वाटलं की इथे सुद्धा 4-5 लाख खर्च, तिथे सुद्धा 4-5 खर्च. बरोबर आहे. घरातली प्रत्येक वस्तू ना वस्तू स्वच्छ सुंदर, नाही का? वर्णन कसं आहे? सत्यम शिवम सुंदरम. ईश्वरी तत्व कसं आहे? सत्य आहे. जे सत्य आहे ते शिव आहे, आणि जे शिव आहे ते तत्व सुंदर आहे. याचा मिलाप म्हणजे चिदविलास. याचा मिलाप म्हणजेच काय आहे? श्री हरीचा चिदविलास आहे. आणि म्हणून इथे महाराज म्हणाले, म्हणून भासविल्यासी जगभान. जगभान दिसतंय पण न खंडे याचे. जग दोन दिसलं तरी दोन नाही, दोन दिसलं तरी दोन नाही. दिसायला दोन आहे, असायला दोन आहे, पण सगळं आहे ते एक रूप आहे. म्हणून जगमिषयी जाण स्वरूप भोग. स्वरूप जगाच्या निमित्ताने स्वरूपाला स्वरूपाचा भोग होत असतो. आपण आणलेली वस्तूचा उपभोग कोण घेतो? आपणच घेतो. वस्तू कोणाची? आपली. आणली कोणी? आपण. उपभोग कोणी घेतला? आपण. तसं जगदरूपाने कोण नटलाय? प्रभू. त्याच्यातून उपभोग कोण घेतोय? तोच. संपलं. इथे काही दुसरं तिसरं कोणी नाही. काय? दुसरा माणूस सोफा सेटवर वर पाय घेऊन बसला तर आपल्या भोया वर जातात. जातात की नाही? कसे तरी पाय घेऊन वर बसले. आणि आपण घेऊन बसल्यानंतर बायको म्हणली, माझा भाऊ आला तर मला सुनवलं, तुझ्या भावाला सोफा सेटवर बसता येत नाही, पाय घेऊन वर बसला म्हणून गेल्यावर मला सुनवलं. आता तुम्ही हे बघ, हे बोलायचं काम नाही. चिखलाचे पाय घेऊन बसीन, कारण चिखल सुद्धा माझ्या पायाचा आहे. चिखल सुद्धा नीट लक्षात घ्या. इथे निराळा नाही, सोफा सेट माझा आहे.
आणि मी आणि आणलेला सोफा सेट निराळा नाही, माझा आहे. आलं का लक्षात? तसे इथे म्हणतायत अथवा या दोघाचे एकपण एथ वरी नुलंगी जाण जे एवढे जगभान यापसा. एवढं जरी जगभान दिसलं तरी त्या दोघांच्या दोनपणाला कुठेही बाध येत नाही. सगळा लीला आहे, सगळी आनंद आहे, सगळं कौतुक आहे. तरी यासी भेदू नाही एक तेची संचिले पायी एवं जग भासताई सत्यत्वे नसे. म्हणजे जग दिसते ते जग नसून परमात्माच नटलेला आहे. कोण नटलेला आहे? म्हणून महाराज म्हणाले, कळलं का रे बाबा? जगद रूपा मनी साठवणी माते कसं पहा. पुढची ओवी. आपुली अंगी संसारा देखील या चराचरा परी नेदतीची तिसरा झोक लागो. काय घडलं म्हणले महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज यांनी फार तुमच्या माझ्यावर अनंत उपकार केले महाराज. अमृत अनुभव लिहून आणि स्वरूपाचा खेळच आहे हा, याच्याशिवाय दुसरं काही नाही. या ठिकाणी महाराज या शिवशक्तीने आपल्या अंगाच्या ठिकाणी स्थावर जंगमरूपी मूल पाहिले तरी जगत आपल्याहून वेगळे आहे असा वारा सुद्धा धक्का सुद्धा आपल्याला लागू देत नाही. जगत निराळा आहे असा धक्का सुद्धा लागत नाही. निराळा आहे असं नाही का? कळलं? अहो एवढं नटलंय पण निराळपणे दाखवत नाही. निराळपण दिसलं तर अवघड आहे. आलं का लक्षात? आपलं मूल आपल्या मांडीवर बसलेलं आहे, निराळपण दिसत नाही म्हणून निराळं वाटत नाही. दुसरं कुठचं घेतलं तरी निराळं दिसतं, निराळं वाटतं. काय म्हटलं मी? निराळं दिसतं, निराळं वाटलं. किती वेळ जरी घेतलं तरी जाताना त्याचं मूल त्याच्या आईकडे द्यावं लागतं. ते आई कुणाकडे मूल देऊन जात नाही. काय कळलं? ती कुणाकडे देऊन जाते का? नाही, नाही, ती देऊन जाणारच नाही. इथे कसं आहे, ती मूल आणि ती निराळं नाही. तसं जगत आणि परमात्मा निराळा नाही, एवढं लक्षात घ्या. जगदरूप का निराळं नाही? त्या मुलाच्या रूपाने आईच आहे, मुलाच्या रूपाने बापच आहे. म्हणून महाराज आपुली अंगी संसारा देखील या चराचरा परी नेदतीची तिसरा झोक लागो. चराणाचर, एक चर आहे आणि एक अचर आहे. एक हलणार आहे, एक न हलणार आहे, नाही का? इस्टेटीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक स्थावर, एक जंगम, नाही का? हो. एक इस्टेट अशी आहे की जी जागची हलवता येत नाही, नाही का? घर आहे, कुठून उचलून नेणार? पण घरातले हंडे स्थावर, जंगम. काय मग हंड्याबद्दल बोलताय? तो दोन तुम्ही घ्या, दोन आम्हाला द्या. नाही तो जुना आहे, वजनाचा फार आहे, मग चालतं, नाही का? मग दोन घ्यायचे का एक घ्यायचे, त्याच्यावर वकिली चालते. काय हो, दोन घ्यायचे का एक घ्यायचे का तीन घ्यायचे का काय घ्यायचं? कळलं? तसं चर आणि आचर. एक असा आहे जे हलत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही हलू शकता पण तुमच्यातला आत्मसत्ता तुम्हाला सोडून कधीच जाऊ शकत नाही. ते आहे, स्थिर आहे. आता हे चर आणि आचर जे आहे ते कोण आहे? परी नेदितीची तिसरा झोक लागो. त्याला तिसरा धक्का कोणी लावू शकत नाही, तिसरं मध्ये कोणी येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. हे का चाललंय विवरण? कारण वेदांत सांगताना तीन शब्द वापरले जातात: दृश्य, द्रष्टा, दर्शन, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, भोग्य, भोक्ता. हे सगळे कसे शब्द वापरले जातात? तीन. इथे तीन शब्द वापरलेलेच नाहीत, फक्त दोघातला खेळ असून एकच आहे. खेळा करता दोन, खेळा करता काय? दोन लागतच. पण ते दोन आहेत, ते दोन नाही, एकच दोन रूपाने प्रकट झालाय. चला आता याच्याकरता काय दृष्टांत बोलता बोलता एक सुचला. काही काही माणसं हे बुद्धिबळ खेळत असतात, बरोबर आहे ना? आणि त्याला जर पार्टनर नसेल ना तर तो काय करतो? दोन्ही बाजूचा डाव स्वतःच खेळतो. मग इकडचं घोडा सरकवतो, तिकडचं प्याद सरकवतो. काय दोन्ही बाजूनी
बायको म्हणली इकडून उठून तिकडून तिकडून उठून हे काय चाललंय? काही नाही का म्हणले, मी खेळतोय. आता काय गेलं म्हणले, इकडचा घोडा मारला तिकडून हत्ती. आलं का लक्षात? आता कोणी कोणाचा मारला, या बाजूला कोण त्या बाजूला कोण, आणि जिंकला तो कोण कोणाचा जिंकला हे माहिती आहे की नाही? तुम्ही हे बुद्धिबळ खेळणारे बघता की नाही? त्यांना जर पार्टनर असेल तर एकटेच दोन बाजूनी खेळतात. इकडून बसणार तिकडून बसणार, पुन्हा फिरून त्या बाजूचा खेळणार. मी म्हटलं तुम्ही एकटेच खेळताय. आता म्हणले खेळा करता दोन पाहिजे ना. मग दोन पार्टनर कोणी मिळतच नाहीत, आणि मिळतात ते माझ्या जोडीची मिळत नाहीत. म्हणून इकडूनही मी आणि तिकडूनही मी, शिवही मी आणि शक्तीही मी, हरलोही मी आणि जिंकलोही मी. अप्रोप्रिएट दृष्टांत. काय म्हटलं मी? हरलो कोण? मी. जिंकलो कोण? मी. टाळी कोणी वाजवली? आणि तिकडच्या प्याद्यांनी राजाला चेकमेट केल्यानंतर तोंड कोणाचं उतरलं? काय? प्याद्यानी. प्याद्यानी. मोठी मोठी माणसात लपडी होत नसतात, पण ही मधली प्यादी असतात ना, तीच घोटाळा करतात. जाऊ द्या, हे ऐकून हे ऐकून घ्या, ही प्यादीच घोटाळे करतात. म्हणून आपण म्हणतो ना, चांगलं चाललं होतं त्यांनी मध्ये एक प्याद सोडून दिलं. काय सोडून दिलं? काय म्हणजे चांगला ते बरोबर चाललं. हत्ती आपल्या चालीने चालला होता, घोडा अडीच घरं चालला होता, 1 2 अडीच घरं चालला होता, उंटा असा तिरका चालला होता. पूर्वी खेळत होतो मी बुद्धिबळ. आला का लक्षात? आता बुद्धीत बळ आहे. काय बुद्धिबळ खेळायचो आम्ही त्यावेळेला. त्यामुळे हे माहिती, कोणी नसलं तर इकडून उठून आम्हीच खेळायचे तिकडे. म्हणजे काळ्याही गोंट्या आमच्याच आणि पांढऱ्याही आमच्याच. इकडची राणी मेली तरी आमचीच आणि तिकडचा राजा मेला तरी आमचाच. पण दोन्ही विधवा व्हायचे नाही. दोन्ही बदल लक्षात घ्या. खेळ मोठा गमतीचा आहे. नाथानी भागवतात मला आत्ता आठवलं, सारी निमालिया पाठी कोण धर्मात्मा चढे वैकुंठी. सारी निमालिया पाठी, सारी पाठाचा खेळ. मग तिथे राजा आहे, राणी आहे. राजाला मारला, ह्याला म्हणला, त्याच्यावरून मारामारी यांच्यात. माझा राजा मारला. इथे राजा मारला का राणी मारली प्रश्नच नाही. इकडची एक गोटी सरकवायची, पुन्हा तिकडून येऊन बसून तिकडची एक सरवायची. आणि असा हा परमात्म्याचा अलौकिक खेळ म्हणजेच लीला. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, येथे नसे काही मुळी यासी भेद नाही, तेथे तिसरे जगासी पाही वाडी कोठे. नाही का? आता तिसरे जगाला काही भानगड आहे का? तिसरं का नाही? हरला तरी याला आनंद नाही, मारला तरी आनंद नाही. सगळा कोण आहे? एकमेव तोच नटलाय. यासी जे हे पण तेची जगाचे जगपण, यासी नाही द्विधत्व पण हे जगची कैचे. अहो द्विधपण नसेल तर जग कुठून आलं? बर जग नाही, हाच नटलाय, संपलं. काय हे काय असं आहे? असं वावडी सोडायची आणि पुन्हा खेचून घ्यायची. करत निघाला. तो खेळ सांगत नाही. मग त्याच्यात असे उभे राहायचे. जे आऊट झाले ना, त्यांना पूर्वी आऊट म्हणायचे नाही, मेले. शब्द काय? हे कोण? मेले. आता ते मेले म्हणून काही घरी कोणी दावा केला का? काय घरी जाऊन एका मुलाने त्याच्या आईला सांगितलं, तुमचा बाळ्या ना 4दा मेला. देऊ का कान फडत? देऊ का कान फडत? लक्षात ठेवा, उभे कटावर उभे असतात. काय शब्द आहेत पूर्वीचे? कटावर उभे. कोण? मेलेले. मेलेले आहेत का? मग खेळामध्ये आणि पुन्हा इकडचा एक मेला की तिकडचा एक जिवंत झाला. काय गंमत आहे? इकडचा मेला की तिकडचा जिवंत झाला. मग आता मेला काय जिवंत झाला काय, हा जसा त्या हुतुतुतला खेळ आहे, तसा हा
चिद्विलासाचा संतांचा खेळ आहे. इथे जिवंतही कोणी नाही, इथे मेलही कोणी नाही. हा सुद्धा खेळ आहे. आणि ज्यांना खेळायचं नसेल त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर उभं राहून आपलं बघत राहा, कसा खेळ चाललाय, कसा खेळ चाललाय. आणि त्याच्यापेक्षा मगाचा दृष्टांत सरस, की बुद्धिबळाचा डाव दोन्ही एकटाच खेळतोय. हार जितीचा काही प्रश्न नाही ना. तरी हे जगचित्र ते याचेच कौतुक मात्र. वा, हे जगचित्र कुणाचं आहे याचंच कौतुक आहे. सगळं शब्द कसा वापरला बघा. हा भासतोय दिसतोय नाही, याचंच कौतुक. कौतुक सगळं नाही का. संसारामध्ये सुंदर वस्तू मांडणी केल्या, हे सगळं जसं कौतुक आहे नाही का. सगळं कौतुक आहे. त्याच्यात प्रत्येक गोष्टीचा वापर होतो असं नव्हे, प्रत्येक गोष्टी वापरली जाते असे नव्हे, पण काय आहे ते कौतुक. शो केस मधल्या वस्तू केव्हा हात लावता? या दिवाळीला आणि पुढच्या दिवाळीला. म्हणजे शो केस साफ करताना, बरोबर आहे ना. आधी मध्ये हात लावता का? नाही. मग ती बाहुली असते, इम्पोर्टेड डॉल्स असतात, किंवा छोट्या छोट्या गाड्या असतात, काही काही ते ठेवलेलं असतं सगळं आणून, बरोबर आहे ना. तरी पण मग कुणी आलं की नाही, बघितले का माझ्याकडे 50 गाड्या आहेत, फॉरेन मेकच्या आहेत. ती गाडी दिसते लहान पण ती साधी नाही. ती मधली आहे ना, अहो ते काय मॉडेल आहे, मी 500 रुपयाला ती घेतली एवढी. कळलं का? आता काय त्याच्यात हा बसून जाणार आहे काय? पण जसं त्या प्रत्येक वस्तू हे कौतुक आहे. काय आहे त्याच्यातून? कौतुक आहे. आणि मग पुन्हा कसं सांगेल, मला अशा वस्तू जमवायची हौस आहे, अशा वस्तू जमवायची मला हौस आहे. आणि कुठेही जरी मी गेलो ना तर काही नाही काहीतरी आणतो. आणि हे बघा, मी इकडे गेलो तर हे आणलं, इकडे गेलो तर हे आणलं, इकडे गेलो तर हे आणलं. हे काय आहे? कौतुक. कौतुक. तसं हे एवढं सजलेली शोकेस आहे, त्याच्यामध्ये भिन्न आकाराचे भावले, भिन्न आकाराच्या भावल्या. भावल्या सुद्धा निरनिराळ्या देशाच्या भिन्न भिन्न असतात. जपानची भावली निराळी, पिचके डोळे. काय मग तिचा तो किमोनो वगैरे घातलेले, आम्ही जपानला गेलो तिथून आणले. हे इंग्लंडचा बॉबी. इंग्लंडचा कोण? बॉबी. हे जसं त्या शो केस मध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यातून मग तो भोगतो. अहो आम्ही लंडनला गेलो ना तेव्हा ह्या बॉबीचे शेजारी मी काय काय हे सगळं काय आहे? काय कौतुकच. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. मग साध्या वस्तूतून एवढं कौतुक आहे, तर एवढी चेतन सृष्टी प्रभूने निर्माण केलेली आहे, मग त्याच्यामधून त्याला का कौतुक वाटणार नाही? तो आपलंच कौतुक, तुमच्या करता नाही. तो आपलंच मानतो, आपलंच कौतुक आपण करतो, दुसरं कोणी नाही. ना तरी हे जगचित्र ते याचेच कौतुक मात्र. वास्तव चिन्ह मात्र विखुरले नाही. चिन्ह मात्र कुठे विखुरलेलंच नाही. एवं आपला आपण भोग इतकेच चिन्ह मात्र हे जग न भंगे अभंग एकपण याचे. एवं आपुला आपण भोग. कुणाला भोग झाला? आपला आपल्यालाच. कुणाला भोग? इथे परिच्छिन्नपणाने कुणाला भोग नाही आहे, आपला आपल्यालाच भोग. दुसरं कुणाला बोलवायचं नाही. मला एक माहिती होतं, आमच्याकडे एक मातोश्री होत्या, माझ्यावर अतिशय खूप प्रेम होतं त्यांचं. हे लहानपणापासून त्या नर्स होत्या. आणि मग काहीतरी आम्ही लहान असताना त्यांच्याकडे जेवायला जायचं. एकदा आम्ही सहज गेलो, खूप जेवण वगैरे चांगलं करायच्या, खूप अगदी बाबा महाराज म्हणजे अगदी लाडकं बाळ. आम्ही एवढे लहान. मी गेलो तर असा चौरंग मांडलेला, रांगोळी काढलेली, चांदीचं ताट, 2-3 वाट्या, भाताची मूठ बीत तूप बीप घातलेलं. मी गेलो. मी म्हटलं, त्यांचं नाव रमाबाई होतं. मी म्हटलं, रमाबाई आज कोण येणार आहे तुमच्याकडे? ते म्हणले, कोणी नाही, मी एकटीच आहे, मला कोण बोलवणार आहे?
अधूनमधून लहर आली तर माझाच मी चौरंग मांडते, माझीच मी रांगोळी घालते, माझाच मी भात खाते आणि माझाच आनंद मी भोगते. कळलं का? आता तुम्ही आलात तर बसा त्याच्यावर. माझं बोलणं कळतंय का? हे कुणाकरता ताट मांडलं? कुणाकरताच नाही. अहो मला कोण बोलवायचं चांदीचं ताट मांडून रांगोळी घालायचं? मग कोण बोलत नसेल तर आपणच आपली रांगोळी घालायची. मग माझी मीच जेवते आणि सुंदर पक्वान्न करते, असं चटणी कुरवड्या पापड असं भरपूर करते, व्यवस्थित चांगली 1-1.5 तास जेवत बसते, निवांत आनंद भोगते, निवांत आनंद भोगते. कोणी पाहण्याकरता नाही. चांदीचं ताट कुणी म्हणण्याकरता नाही की यांच्याकडे चांदीचं ताट आहे. रांगोळी कुणाला दाखवण्याकरता काढली नाही, माझ्याच पानाभोवती मी काढलेली आहे. तसं सगळं प्रभू आपल्याच पानाभोवती काढतो. आपणच प्रकार बनवतो, आपणच ताटात वाढतो, आपणच नैवेद्य दाखवतो, आपणच खातो. वाह काय छान झालंय म्हणतो. हा सगळा त्या प्रभूची लीला आहे. हा माझ्या डोक्यात इतका पक्का दृष्टा. मी म्हटलं खरंच आहे, खरंच आहे. तुम्ही जर बारकाव्याने बघितलं तर आपलं जीवन तसं नसेल, पण जवळजवळ तसंच आहे. आपल्याकरताच आहे, आपल्याकरताच आहे. घर घराकरता सजवत नाही तर आपण आपल्या आवडी करताच तवरतो. त्या घराच्या माध्यमातून आपल्या अंतरात दडलेली आवड आपण अशी उलथी भोगत असतो. आपल्या अंतरात दडलेली आवड आपण उलथी भोगत असतो. आपण मसाले भात खात नाही. मसाले भाताची जी रुची जी कुठे अंतर्मनामध्ये आहे ती त्या भाताच्या माध्यमातून अशी प्रत्यक्ष खातो, आपलीच गोडी. आणि मग काय म्हणतो, वा वा. हे लक्षात ठेवा. म्हणून कौतुक एव आपुला आपण भोग, जया एक सत्तेचे बैसणे, दोघा एक प्रकाशाचे लेणे, जे अनादि एकपणे नांदिती दोघे. एक सत्तेचे बैसणे. आधार कशाचा? दोघाला बैठक निराळी नाही, एका आसनावर दोघं बसलेले आहेत. तुम्ही हे बघितलं का चित्र? बोलता बोलता आठवलं. अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर. मग इथे कुंकू असतं अर्ध, इथे भस्म असतं, इथे असं आडवं भस्म असतं. शिवाचं आणि नटेश्वराचं चित्र. मग कोण आहे? अर्धनारी आणि अर्धा नटेश्वर, पण बसलेत एका आसनावर. तुम्ही ह्याला जा नेवाशाला, नेवाशाला असंच मंदिर आहे, अर्धनारी नटेश्वर. सुंदर मंदिर तिथे आहे. मग आता मला सांगा, दोन आहेत म्हणून देवारा निराळा? दोन आहेत म्हणून पूजा निराळी? नाही, दोन्ही मिळून एक. तसं शिव आणि शक्ती मिळून एक. जया एक सत्तेचे बैसणे. लक्षात ठेवा, असं नाही एक मिथ्या आणि एक सत्य, नाही, दोन्ही सत्यच. म्हणून दोघालाही सत्तेची बैसका. काय विवरण आलं कळलं? पुन्हा समजून सांगू. इथे दोघा सत्तेची बैसका का म्हटलं? कारण इथे जेव्हा माया म्हटलं जातं तेव्हा कमी लेखली जाते. मग आता ती ह्याच्या बरोबर कशी बसेल ब्रह्माच्या बरोबर? इथे तसं नाही. हे दोन्ही एकरूप असल्या कारणाने शिवालाही अधिष्ठान सत्तेचंच आणि शक्तीलाही अधिष्ठान सत्तेचंच. नामे दोन्ही मिळून सत्ता मात्र ज्ञान. दोन्ही मिळून सत्ता मात्र ज्ञान. दोघा एक प्रकाशाचे लेणे. दोघं कोणत्या प्रकाशात वावरतायत? ज्ञानाच्या प्रकाशात. कोणत्या प्रकाशात? कोणत्या? ज्ञानाच्या प्रकाश. जे अनादि एकपण नांदती. दोघी कशा आहेत? अनादि आहेत. अनादि आहेत, अनादि आहेत. अमकन तमकन तसं अनादि नाही आहे. एक सत्तेचे बैसणे म्हणजे जयाचे एकची वास्तव्य जाणीजे, ऐक्याचे प्रकाशे ये जे रूपासिती. एका सत्तेचं वचन प्रकाश तोच नाही का? हे बघा, आता एक सांगतो. जो ज्ञानाचा प्रकाश मला आहे तोच तुम्हाला आहे ना? का निराळा प्रकाश आहे? तुमच्यातला प्रकाश निराळा आणि माझ्यातला निराळा आहे का? नाही, नाही का? त्यामुळे आपली एक वाक्यता आहे. हे घंगाळ आहे का हो?
हे गंगाळ आहे का? ते म्हणाले बाबा महाराज वर बसला म्हणजे काही बोलाव का? पेला उचलल्याबरोबर एकच प्रकाश तुमच्यात उमटला, हा स्टीलचा पेला आहे. संपलं, खलास. तुम्हाला काही निराळं प्रकाशित झालं का? अजून सांगतो, कदाचित भाषा भिन्न असेल तर शब्द भिन्न येतील, नाही का? कोणी म्हणतील उभा पेला, बरं उभा म्हण, आडवा म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण आहे हे असंच आहे. जे प्रकाशित होत आहे आणि ज्याच्यामुळे प्रकाशित होत आहे ती ज्ञानसत्ता इथून तिथून एकच, त्याच्यामध्ये कुठेही फरक नाही. आलं का लक्षात? बाबा महाराज इथे बसलेत, कोणाला काही निराळे दिसतात का? निराळ वाटेल पण निराळ दिसणार नाही. काय आहे तसं दिसणार ना. काय हे बाबा महाराज संपलं. म्हणजे तुमच्या डोळ्याला काय निराळ, हा आता कोणाला स्पष्ट दिसतील, कोणाला अस्पष्ट दिसतील. तसं लांब असतील त्यांना अस्पष्ट दिसतील, जवळ आहे त्यांना नीट दिसतील. बरोबर आहे ना? तसं माऊलीच्या जवळ जाल तसं अमृतानुभवाचं चित्र नीट दिसेल, लांब राहाल तेवढं चित्र अस्पष्ट राहील, एवढं त्याच्यातला भाग आहे. पण एक लक्षात ठेवा, दिसतंय ते अस्पष्ट जरी दिसलं तरी बाबा महाराजच आहे, याच्यात काही फरक करायचं कारण नाही. काय एका म्हाताऱ्याला दिसत नव्हतं, काय मुलगा नवीनच आणला होता, बघ रे म्हणले कोण बसलंय? ते म्हणले फेटा फेटा बांधून बसलाय. मी तर काय अजून बघितलं नाही. मग सुरुवात झाली, पुंडली गौर, अरे बाबा महाराजच. मुलगा म्हणला तुम्हाला कसं कळलं? अरे म्हणाले त्यांच्या 100 कॅसेट आपल्या घरात आहेत, मी रोज ऐकतो, तू ऐकतच नाहीस ना. त्यामुळे आवाज उमटल्याबरोबर मला चित्र म्हणजे ऐकणं सुद्धा प्रकाशित झालं. दिसणं प्रकाशित, ऐकणं प्रकाशित, बोलणं प्रकाशित, चालणं प्रकाशित, हे सर्व सतत नित्य माझं अस्तित्व प्रकाशित करतं. असा जो परमात्मा प्रकाश एक सत्तेचे हा स्वरूपी प्रकाश रूप परिपूर्ण, तेनेची प्रकाशे सत्ता जाण, म्हणून प्रकाशाची खूण प्रकाशासी वैद्य. प्रकाशामध्ये काय? हे बघा, प्रकाश बघण्याकरता काही लागत नाही, प्रकाशानेच प्रकाश दिसतो. एक फार आवडीची ओवी आहे माझ्या. सूर्य उदय झालिया, सूर्य सूर्यची पहावा धनंजया, तेवी माते भजावया मीची हेतू. सूर्याचा उदय झाला, एक माणूस असा कंदील घेऊन आला. त्याला विचारलं महाराज आपण कुठे निघाला? ते म्हणले सूर्य बघायला निघाला. या म्हणले, बायकोला बोलवतो, तुमची पंचारती करू. अहो सूर्याला बघण्याकरता निराळ कशाला काय पाहिजे? सूर्य उदय झालिया, सूर्य सूर्यची पहावा धनंजया, तेवी माते भजावया मीच हेतू. सूर्य पाहण्याकरता काही बॅटरी बिटरी घ्यायची गरज नाही, सूर्याने पाहावा, सूर्य आहे. तसं प्रकाशामध्ये एकच कळतं की हा प्रकाश आहे, तो प्रकाश म्हणजे सत्ता मात्र ज्ञान. हा दिवा, दिवाच्या प्रकाशातच दिवा पाहायचा. हा दिवा बघण्याकरता काही निराळा दिवा लागतो का? नाही. तसं इथला जो प्रकाश आहे, महाराज म्हणाले स्वरूप प्रकाश रूप परिपूर्ण, तेनेची प्रकाशे सत्ता जाण, म्हणून प्रकाशाची खूण प्रकाशाची असो पीतता आणि काठिण्य रूपा असे आले एकचे सुवर्ण, तेवी या उभया असे लेणे जाण एका प्रकाशाचे. वा. सोनं म्हणजे काय? सोनं म्हणजे काय? पिवळेपणा, घनत्व आणि विशिष्ट चमक, नामे सोनं. काय झालं? पिवळा आहे म्हणजे सोनं का? नाही. नुसतं चमकलं म्हणजे सोनं का? नाही. सोन्याची एक विशिष्ट चमक आहे बरं का. घनत्व, त्याच्यातला पिवळेपणा
आणि त्याच्यातली चमक. आता एक म्हणाला मला सोनं नको आहे, चमक द्या, नाही. एक म्हणला मला पिवळेपणा द्या, घनत्व नको, ओझं नको, ते म्हणले नाही. हे तिन्ही मिळून सोनं. तसं जग आणि परमात्मा भिन्न काढता येत नाही. हे आहे तो सगळ्या रूपाने तेच आहे. कारण सोनं जर एक शब्द वापरला तर हे 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच. दूध म्हटल्यानंतर दुधाचा पांढरेपणा, दुधाचा पातळपणा आणि गोडी मिळून दूध. त्याच्यातला एकही बाजूला काढून दूध शिल्लक राहत नाही. तसं जग निराळं, ब्रह्म निराळं, हे निराळं, तसं काही नाही. तिन्ही मिळून एक. म्हणून दोघे ऐशी जाणविती परी अनादि एक जास्ती एवं उभयपणे नसती उभय ये. इथे दोघही एक असं नाही आहेत, उभय हा हा नाही आहे, उभय मिळून एकच. तसं हे जगद रूपाने जो नटलेला आहे तो प्रभूच नटलेला आहे. ही प्रतीती तुमच्या आणि माझ्या ठिकाणी या प्रवचनाच्या माध्यमातून निश्चिंत व्हावी एवढ्या करताच हा खटाटोप आहे. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडलिकावरती हरी विठ्ठल.